नमस्कार मित्रांनो, मी विनोद तुमचं ESVS फॉरएव्हर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही आज पाहणार आहात ताजमहलची सफर। तर ती कशी करायची, कुठे करायची आणि कसं जायचं आणि बजेट किती, या संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी देत आहे। तिकीटसाठी तुम्ही www.tajmahal.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिकीट बुक करू शकता। व्हिडिओवर व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल। ह्या साईटवर सर्व माहिती दिली आहे, ते काळजीपूर्वक वाचा व त्याप्रमाणे तिकीट ऑनलाईन बुक करा। म्हणजे तुमचा तेथे गेल्यावर ऑफलाईन काउंटरवर लाईन लावून तिकीट काढण्याची वेळ वाचेल। तिकीटचे रेट सुद्धा दिलेले आहेत। खाली आल्यावर बाईंग ताजमहल तिकीट ऑनलाईन येथे क्लिक करून तुम्ही तिकीट बुक करू शकता। चला तर मग आता प्रवासाची डिटेल घेऊया। तुम्हाला ह्या चार्टवर ट्रेनचे टाइम टेबल दिले आहेत। तुम्ही आपल्या शहरातून कोणते ट्रेन आग्रा कांड स्टेशनला जाईल हे गुगल सर्च करून तशी अवेलेबिलिटी चेक करून तिकीट बुक करू शकता। इथे बाय रोड, बाय फ्लाइट हे सुद्धा येऊ शकता। आग्रामध्ये तुम्ही ताजमहल, आग्रा फोर्ट, फतेहपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा असे बरेच ठिकाण तुम्ही फिरू शकता व पाहू शकता। हे तुमच्या वेळेवर निर्भर आहे। हॉटेल रूम आणि बजेट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल। व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला सर्व माहिती ह्या व्हिडिओद्वारे मिळेल। आणि हो, आग्रा ट्रिपचा भाग 2 व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका। हा रस्ता ताजमहलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जातो। ताजमहलचा परिसर अतिशय भव्य व नीटनेटके आहे। सभोवताली हिरवळी पसरलेली, खूप छान पद्धतीने मेंटेनन्स केलेली आहे। आपला टुरिस्ट गाईड आपल्याला पुढील माहिती सांगतील। ओके, तो मेरा नाम बताया, दीपक कुमार स्वामी नाम है मेरा। आप दीपक बुला लीजिए। पूरा एरिया देख रहे हैं ना, इस पूरे एरिया का नाम है फोर्ट कोर्ट एरिया। इधर फोर्ट गेट, फोर्ट गार्डन है, इसका नाम है फोर्ट कोर्ट। ये हम लोगों ने ना वेस्ट गेट से एंटर किया है। जस्ट सामने इसका ईस्ट गेट है। ईस्ट और वेस्ट सुबह सनराइज में ओपन हो जाता है एंड सनसाइड को क्लोज हो जाता है, यानी कि टाइमिंग सनराइज टू सनसाइड रहती है। ये इसका साउथ गेट है और स्पेशल गेट है सर ये नॉर्थ गेट। इसी के अंदर ताजमहल है मैडम। इस नॉर्थ गेट का रियल नेम है रॉयल गेट, शाही दरवाजा इसको कहा जाता है। इस गेट की हाइट है ऊपर से लेके नीचे तक 105 फीट, 105 फीट इसकी हाइट है। इसकी चौड़ाई देखेंगे, चौड़ाई है इसकी 90 फीट, 90 फीट। आप देख पा रहे होंगे मिडिल में व्हाइट व्हाइट पे ब्लैक ब्लैक स्टोन का लिखा हुआ दिख रहा है ना, ये सारी कुरान शरीफ की आयतें लिखी हुई है। दिस इज ए होली बुक कुरान, नॉट ए पेंटिंग, नॉट ए कलर, दिस इज ए स्टोन कार्विंग। पहले क्या किया, वाइट को डीप किया, गड्ढा किया, होल किया, फिर ब्लैक स्टोन का शेप बनाया, उसमें फिट कर दिया, यानी कि स्टोन के अंदर स्टोन को डालकर लिखा गया है। उर्दू में नहीं लिखा है सर, अरबिक लैंग्वेज में लिखा है। अरबिक में जी। 1631 में स्टार्ट किया गया था एंड 1653 में बनके कंप्लीट हुआ। टोटल 22 इयर्स लगे और टोटल 20,000 लोगों ने ताजमहल में वर्क किया। जो 20,000 लोग थे, ये साउथ गेट देख रहे हैं, इस गेट के बाहर उन्होंने अपना घर बनाया, कॉलोनी बनाया, इसलिए साउथ गेट को लेबर कॉलोनी गेट के नाम से भी जाना जाता है। इसी से वो लोग आते थे और इसी से जाते थे, इसका नाम है लेबर कॉलोनी गेट। इस गेट से टूरिस्ट को आज से 4 साल पहले एंट्री मिलती थी, पर सिक्योरिटी रीजन के कारण गवर्नमेंट ने अब इस एंट्री में जाना बंद कर दिया है। एग्जिट होना चाहो तो हो सकते हो, बट एंट्री आपको नहीं मिलेगी। ये रूम देख रहे हैं आप, छोटा छोटा। इस पूरे फोर्ट कोर्ट कंपाउंड में 210 रूम, सोल्जर वर्कर यहाँ रहते थे। उसके बाद गवर्नमेंट का छोटा सा मार्केट भी था, जो गवर्नमेंट ने अब बंद कर दिया। ठीक है, अब अंदर तो चलेंगे। अभी कौन रहते हैं यहाँ पे? कोई नहीं रहता है। CSF वालों ने अपना 1-2 ऑफिस बना लिए। देखिए जो ओपन है ये वाला, जी जी, तो इसमें अपना उन्होंने छोटा सा ऑफिस बना लिया है। अच्छा। ईस्ट गेट की तरफ जितने भी ऑफिस है सारे ईस्ट गेट की तरफ, सब आर्मी कॉलोनी है सब। या प्रवेशद्वाराची उंची पाहून आपल्याला एक विचार येऊ लागतो, त्यावेळी हे कसं बांधलं असेल आणि कसं कोरीवकाम केलं असेल। हा ताजमहलचा मुख्य प्रवेशद्वार आहे। हे लाल दगडाचा वापर करून बांधलेली दुमजली इमारत आहे। दरवाजाच्या कोपऱ्यात अष्टकोनी आकाराच्या बुरुजांनी सुशोभित केलेले आहे। प्रवेशद्वारावर 11 छत्रीच्या आकाराच्या कपोलांनी देखील चिन्हांकित केले आहे, जे संगमरवरीने बनलेले आहेत, जे प्रवेशद्वाराचा मध्यभाग बनवतात। प्रवेशद्वार स्वतःच एक विस्तृत रचना आहे, मग ताजमहलची भव्यता एक न्यारीच म्हणावी लागेल।
वाह ताज असं ताजमहल पाहिल्यावर आपोआपच तोंडातून शब्द बाहेर निघेल. ताजमहल नावातच अलौकिकपणा जाणवतो. मुघल सम्राट शहाजहानने जगाला दिलेली अप्रतिम रचना, प्रेमाचे स्मारक व त्यांची पत्नी मुमताज बेगमवर असलेली तीव्र प्रेमाची साक्ष आहे. जगभरातील 7 आश्चर्यापैकी एक असलेलं ताजमहल. ताजमहल म्हणजे क्राऊन पॅलेस आणि खरं तर जगातील सर्वात चांगले जतन केलेले आणि वास्तुशास्त्रीय दृष्ट्या सुंदर अशी एक कबर आहे. ताजमहलची भव्यता, दिव्यता आणि कलाकुसरी हे डोळ्याला सनग्लास घालून नव्हे तर उघड्या डोळ्याने पाहावे लागेल, म्हणजे आपल्याला त्या कलेची किंमत कळेल व कलाकारांच्या प्रती आदर वाढेल. हे 16व्या शतकातील आर्किटेक्चरच्या कला आणि विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना दिसतो. ताजमहल उघडण्याची वेळ सूर्योदयाला असते व सूर्यास्ताला बंद करतात, म्हणजे सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत खुले असतात. ताजमहल हा यमुना नदीच्या काठावर उभा आहे. जर तुम्हाला मुमताज व शहाजहानची कबर पाहावयाची असल्यास 200 रुपयाची अतिरिक्त तिकीट घ्यावे लागेल. ही तिकीट घेतल्यानंतर तुम्ही ताजमहलच्या आतील भागात प्रवेश करून कबर पाहू शकता. ताजमहल फिरण्यास हिवाळा ऋतू हा उत्तम ऋतू आहे, कारण उन्हाळ्यात तुम्हाला थोडा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. आणि महत्त्वाची म्हणजे ताजमहल हे दर शुक्रवारी पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येते. ताजमहलचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे तुम्ही ताजमहल कोणत्याही दिशेने म्हणजेच पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून पहा, तो तुम्हाला एकसारखाच दिसतो. 50 रुपयाच्या तिकिटावर तुम्ही ताजमहलचा बाह्य इमारत पाहू शकता. संगमरवरी पांढऱ्या शुभ्र ताजमहलच्या एका बाजूला मस्जिद व दुसऱ्या बाजूला मेहमानखाना आहे. ताजमहल गेटवेच्या कमानीला कुराणातील उतार्यासह अरबी कॅलिग्राफी आहे. कॅलिग्राफीचा बराच भाग संगमरवरीने बनवलेला आहे. माझ्या वैयक्तिक मतानुसार आयुष्यात एकदा तरी ताजमहल पाहावा, त्याची भव्यता पाहावी, त्याची कलाकुसरी पाहावी. ताजमहलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आग्रा फोर्टचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. हे आहेत IRCTCचे रिटायरिंग रूम. रिटायरिंग रूम हे हॉटेल रूम सारख्याच खोल्या आहेत, जे भारतातील रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहेत. ते AC व नॉन AC प्रकाराच्या सिंगल, डबल, महाराजा आणि डॉर्मेटरी प्रकारात उपलब्ध आहे. ही रूम तुम्ही तुमच्या जवळ PRN नंबर असेल तरच बुक करू शकता, म्हणजेच तुमच्या जवळ रेल्वेचे आरक्षण तिकीट असायला हवे. ज्या स्टेशनला जायचं आहे त्या स्टेशनवर रिटायरिंग रूमची सेवा उपलब्ध असेल तर ती तुम्हाला मिळेल. ज्यांच्या जवळ PRN नंबर नसेल त्यांना ही सेवा उपलब्ध होत नाही किंवा तुम्ही ही रूम बुक करू शकत नाही, याची नोंद घ्यावी. ही रूमची बुकिंग तुम्हाला मिनिमम 3 आवर्स आणि मॅक्झिमम 48 आवर्स मिळेल. त्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणार नाही, पण काही अटी व शर्तीवर सुद्धा तुम्हाला 1 दिवस वाढून मिळू शकेल. ते तुम्ही इन्क्वायरी करू शकता. तुम्ही ही सेवा www.rr.irctc.co.in या साईटवर जाऊन रूम बद्दल अधिक माहिती व रूम बुक करू शकता. जेवणासाठी आम्ही स्टेशनवर असलेल्या फूड कोर्टमध्ये करत होतो व तुम्हाला स्टेशनच्या आसपास जेवणासाठी बरेच ऑप्शन मिळतील. आम्ही जी रूम बुक केली होती ती महाराजा सूट होती. डबल बेड 2 होते आणि रूम प्रशस्त मोठी होती. आयुष्य छोटं आहे, आनंदित जगा, निरोगी राहा, स्वतःसाठी जगा, कारण एकच तर आयुष्य आहे.
ताजमहलचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आग्रा फोर्टचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद. आणि हो, थोडा सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा संपूर्ण बजेट आहे 4 लोकांसाठी. या टोटल बजेटला डिवाइड करून तुम्ही प्रत्येक व्यक्तीचा खर्च काढू शकता.